1919च्या भारत सरकार कायद्यातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची तरतूद म्हणजे केंद्राचे प्रांतांवरील नियंत्रण काही प्रमाणात कमी करण्यात आले. प्रशासकीय सोयीसाठी केंद्रीय आणि प्रांतिक असे दोन स्वतंत्र विषय गट तयार करण्यात आले, ज्यामुळे दोन्ही विधिमंडळांना आपापल्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार मिळाला. यातूनच जन्म झाला तो प्रांतिक द्विदल शासन पद्धतीचा, ज्याला आपण डायार्की म्हणतो, ज्याचा अर्थ होतो दुहेरी सत्ता. या पद्धतीत प्रांतिक विषयांचे दोन भाग करण्यात आले. एक, हस्तांतरित विषय म्हणजेच ट्रान्सफर्ड सब्जेक्ट्स. हे विषय राज्यपाल लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांच्या मदतीने चालवत असे आणि हे मंत्री विधिमंडळाला उत्तरदायी होते. दोन, राखीव विषय म्हणजेच रिझर्व्ड सब्जेक्ट्स. हे महत्त्वाचे विषय राज्यपाल आणि त्यांची कार्यकारी परिषद यांच्या ताब्यात होते आणि ते विधिमंडळाला अजिबात जबाबदार नव्हते. दुर्दैवानं अधिकारांची ही गुंतागुंतीची विभागणी आणि ब्रिटिशांचा हस्तक्षेप यामुळे हा प्रयोग अयशस्वी ठरला.